HP साहेब नमस्कार. भारती कुमास्ते माझं पुरं नाव आहे. मला बाप नाही, फक्त आई आहे. 5 बहिणी आम्ही, 1 भाऊ. भाऊ असतो हॉस्टेलला संगमनेरला. तिघं बहिणींचे लग्न झालेले. एक दिलेली संभाजीनगरला, एक दिलेली तळेगावला, एक दिलेली येवल्याला. घरी माझी फक्त मम्मी आणि बहीण असते. त्यात आमचं घर स्वतःचं नाही, भाड्यांच्या घरात आम्ही राहत असतोय. त्यानंतर मी भारती गुमास्ते, सपना गुमास्तेची पोरगी. पण ह्या सगळ्या मॅटरमध्ये माझ्या बहिणीचा किंवा माझ्या मम्मीचा किंवा माझ्या भावाचा काही पण लांबपर्यंत काही पण संबंध नाही. अर्चना पाटील, ती आमच्या गावची, कोपरगावला तिचं आईचं घर आहे आणि ती तिथं शिर्डीत राहत्याला राहते ती. पण तिच्या आईचं घर, माझे ते मम्मी ते राहतात तिकडं कोपरगावला आहे. अर्चना आणि तिचं पोरगं सागर पवार आणि गणेश अंदुले आणि त्याची बायको राधा अंदुले, त्याची बायको गणेशची. हे 2 जण आणि ते 2 जण चौघं मिळून मला धमकवायचे, तू जर लग्न नाही केलं तर आम्ही असं करू का तुझ्या भावाला मारून टाकू. तो कारण की तो राहतोय संगमनेरला हॉस्टेलला शिकायला. काय मला बाप नाही म्हणून कोणी लक्ष देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला त्यांच्या धमकीमध्ये मी आलेली. यांनी माझं जबरदस्ती 8 लग्न लावले. मी पहिल्या ठिकाणी त्यांनी मला त्यांच्या मनाने काढून आणली. पण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी त्यांनी माझं लग्न लावलं की मी त्यांना म्हटले का की किमान इथं तरी मला राहू द्या, चांगलं आहे, मला राहू द्या, मला राहायचं आहे. त्यांनी मला धमकी दिली की तुझ्या भावाला आम्ही मारून टाकू तू जर नाही आली तर. ह्या चौघांनी मिळून मला धमकी दिली. मग मी घाबरली आणि परत हेच मला घ्यायला आले. 4थ्या दिवशी आले. जसं की मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर सत्यनारायण होतं, 2-3 दिवशी मुलगी माहेरी जाती, तसं हे मला घ्यायला आले. त्यानंतर मी त्या लोकांना लय वेळेस कॉन्टॅक्ट करायचा बी प्रयत्न केला, पण यांनी मला चौघांनी काहीच नाही करून दिलं. यांनी मला नुसतं दबावामध्ये तुझ्या आईला मारू नाही तर भाऊला मारू. आणि मी घाबरली याच्यासाठी का आमच्या घरात माणूस नाही. 3 बहिणी 3 नवऱ्याच्या घरी राहते आणि घरी फक्त मम्मी आणि दिदी असते माझी. ती आता 11वीला आहे सध्या, तिच्या 11वीचे पेपर संपतील. ह्या दोघे आणि भाऊ माझा संगमनेरला राहतो. तर यांनी मला माझ्या आईची, बहिणीची आणि भावाची धमकी दिलेली का यांना 3घांना आम्ही मारून टाकू तू जर आमचं ऐकलं नाही तर. यांनी माझी जिंदगी बरबाद केली. पण त्यात 8 लग्नांमध्ये मी सक्सेसफुल नाही झाले, पण 9व्या लग्नात मी सक्सेसफुल झाले की माझ्या नवऱ्याला LD भेटली इष्टावर. त्यानंतर तरी पण त्या बिचाऱ्यांनी मला अपनवलं. मला सगळं म्हणे तू मला सगळं खरं सांग, मी तुला सोडत नसतो. आणि एक जोडीदार मला पण असा आयुष्यात भेटला की किमान त्यांनी तरी मला समजून घेतलं, त्यांनी तरी माझ्या अडचणी समजून घेतल्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. 9 लग्न करणारी नवरी आली समोर. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल. या व्हिडिओमधनं काही धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत. भारती कुमास्ते यांचा छळ आणि सक्तीच्या विवाहाबाबतचा धक्कादायक खुलासा या ठिकाणी ऐकायला मिळतोय. तर मंडळी, कौटुंबिक असुरक्षिततेचा फायदा घेऊन एका महिलेची फसवणूक झाली असल्याची माहिती या महिलेने दिलेली आहे. तुझ्या भावाला मारून टाकू, तुझ्या आईला मारून टाकू अशी धमकी देऊन त्यांनी मला 8 वेळा लग्नाच्या जाळ्यात ओढलं. घरात पुरुष नसल्याचा त्यांनी फायदा घेतला असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. जबरदस्तीचे विवाह करून दिले असं देखील तिचं म्हणणं आहे. एकूण 8 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी लग्नासाठी दबाव टाकण्यात आला असं देखील तिनं सांगितलं. संगमनेरला हॉस्टेलवर राहणाऱ्या भावाला जीवे मारण्याची भीती तिला घालून दिली असल्याची धक्कादायक खुलासा या ठिकाणी या महिलेने केलेला आहे. तर लग्नानंतर काही दिवसातच पुन्हा माहेरी आणून नवीन ठिकाणी लग्न लावून देणं असा हा सगळा प्रकार असल्याचं समोर आलेलं आहे. 9व्या विवाहातील पतीने सर्व सत्य जाणून घेऊन दिलेला आधार हा देखील आता समोर आलेला आहे. धमकावणारे संशयित कोण आहेत तर अर्चना पाटील, सागर पवार, गणेश आंदुले आणि राधा अंदुले असे हे धमकावणारे संशयित असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर वडील नाही आहेत, फक्त आई आणि बहीण आहेत घरी. 5 बहिणी आहे आणि 1 भाऊ आहे जो शिक्षण घेतोय. आपण भाड्याच्या घरात राहत असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. मंडळी, भारती कुमास्ते या महिलेने पोलीस अधीक्षकांना, SP साहेबांना दिलेल्या
या व्हिडिओच्या सारांशमधनं आपण लक्षात घेऊ शकतो की अर्चना पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी स्वतःच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन कशा प्रकारे 8 वेळा सक्तीचे विवाह लावून दिलेत याचा थरारक अनुभव या ठिकाणी कथन करण्यात आलेला आहे. भारती कुमास्ते या कोपरगाव येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंब अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत भाड्याच्या घरात राहत होते असं त्यांनी सांगितलं. वडील नसल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आईवर होती. त्यांना 5 बहिणी आणि 1 भाऊ असून 3 बहिणींचं लग्न झालंय असं त्यांनी सांगितलं. त्यांचा भाऊ संगमनेर येथे हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होता. तसेच घरात केवळ आई आणि 11वीत शिकणारी धाकटी बहीण वास्तव्याला होती आणि या हालाकीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही व्यक्तींनी त्यांना जाळ्यात ओढलेलं होतं. अर्चना पाटील राहणार शिर्डी, तिचा मुलगा सागर पवार, गणेश अंदुले आणि त्याची पत्नी राधा अंदुले या चौघांनी मिळून भारती यांना लग्नासाठी वारंवार धमकावलं. जर तू लग्न केलं नाही तर तुझ्या भावाला आणि आईला मारून टाकू अशी धमकी त्यांना देण्यात आली. या भीतीपोटी भारती यांनी एकामागून एक 8 ठिकाणी लग्न केली. प्रत्येक वेळी त्यांना लग्नानंतर काही दिवसातच माहेरी आणलं जायचं किंवा तिथून पळवून आणलं जायचं. त्यांनी एखाद्या ठिकाणी स्थिरावण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा भावाच्या जीवाचं बरं वाईट करण्याची धमकी देऊन त्यांना परत आणलं जात होता. या सर्व छळातून जात असताना भारती यांचे 9वं लग्न हे सुदैवाने त्यांचे सध्याचे पती समजूतदार निघाले. भारती यांनी त्यांना आपल्या भूतकाळातील सर्व सत्य परिस्थिती सांगितली. त्यांच्या पतीने ही सर्व हकीकत स्वीकारली असून त्यांना आधार दिला. आता भारती यांनी या छळातून मुक्त होण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. तर नमूद केलेल्या 4ही आरोपींच्या विरोधात अर्चना पाटील, सागर पवार, गणेश आणि राधा अंदुले यांनी धमकवलं असल्याची माहिती या ठिकाणी या महिलेने दिली आहे. मानवी तस्करीच्या संशयावरून चौकशी ही केली जावी असं त्यांचं म्हणणं आहे. संगमनेर येथे राहणाऱ्या पीडितेच्या भावाच्या सुरक्षेची खातरजमा करणं हे महत्त्वाचं असल्याचं सांगण्यात आलंय. पीडितेने नमूद केलेल्या 8 विवाहाच्या ठिकाणची आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांची चौकशी करणं हे गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. तर भारती कुमास्ते ही या व्हिडिओमधनं महिला सांगते आहे की एका मोठ्या रॅकेटचा किंवा गंभीर छळाचा भाग असल्याचं लक्षात येतं. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी महिलेला वारंवार लग्नाच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीवर कडक कायदेशीर कारवाई होणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, मत आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.